नाथ संप्रदाय या संप्रदायाबद्दल सर्वात जास्त गैरसमज आहेत आणि हे गैरसमज पसरवणारे सुद्धा तुम्ही आम्ही मंडळीच आहोत. वास्तविकता प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे की मच्छिंद्रनाथांनी साक्षात शिवापासून सर्व ज्ञान संपादन केलेलं आहे, योग संपादन केलेलं आहे. शिव हा पवित्र आहे, शिव हा पुण्यमय आहे, शिव हा सत्यमय आहे, शिव हा सौंदर्यमय आहे. तर जगातली सर्वात विश्वात्मक अशी जी तिन्ही सूत्र आहेत, सत्य, शिव आणि सुंदर, हे जे आहे त्याचं संपूर्ण एकमेव स्वरूप म्हणजे शिव आहे, महादेव आहे. आणि त्या महादेवानी साक्षात जे ज्ञान दिलेले आहे ते पवित्र आहे, पुण्यमय आहे. आणि ते कोणाला दिलं आहे तर जो खऱ्या अर्थाने पुण्यात्मा आहे, पुण्यमय आहे, ज्याची तपश्चर्या आहे, ज्याची निष्ठा आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे आणि खऱ्या अर्थाने दृढता आहे. तर अशा स्वरूपाच्या मच्छिंद्रनाथांना तपोनिष्ठतेमधून संपूर्ण योगाचं ज्ञान जे आहे ते ज्ञान महादेवाकडून मिळालेलं आहे. हे सुद्धा मान्य असून सुद्धा की ज्या पंथाचा प्रणेता, ज्या पंथाचा उद्घाता एवढा पवित्र आहे तर त्यालाच अपवित्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या नाथपंथाची सूत्र म्हणण्यापेक्षाही ज्या नाथपंथाची दृष्टी ही विश्वाच्या कल्याणाची आहे, ज्या नाथपंथाचं अधिष्ठान करुणा आहे, ज्या नाथपंथाचं अधिष्ठान प्रेम हे आहे, भक्तिभाव जो आहे तो परमेश्वराप्रती भक्तिभाव जगात सर्वांच्या मनामध्ये निर्माण करण्याची व्रत ज्या नाथपंथांनी घेतलेला आहे त्याच नाथपंथाला बदनाम करण्याचा प्रक्रिया जी आहे ती याच जगामध्ये सुरू झालेली आहे. का असं केलेलं आहे हा भाग वेगळा आहे, परंतु जे जे म्हणून चांगलं आहे,
जे जे म्हणून पुण्यमय आहे, जे जे म्हणून पवित्र आहे, त्या पावित्र्याला अशा प्रकारचं हे गालबोट संपूर्ण जगाने लावलेलं आहे. याच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. आता एवढंच आहे की या सर्व गोष्टी मान्य असूनही, शिवापासून योग मिळालेला मान्य असूनही, ज्याला मिळाला त्याच्यावरच टीका या समाजाने केलेली आहे. मला तर अनेक लोक विचारत असतात नेहमी की तुमचा संप्रदाय हा संन्यासाचा आहे का, तुमचा संप्रदाय वैराग्याचा आहे का, आणि शेवटी तुमचा संप्रदाय हा कानफाट्यांचा आहे का, असं जेव्हा मला विचारतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं की ज्यांना संन्यास म्हणजे काय कळत नाही, ज्यांना वैराग्य म्हणजे काय कळत नाही, त्यांनी असे प्रश्न विचारावेत. अनेकांना तर असं वाटत असतं की तुम्ही एकदा का नाथ संप्रदायामध्ये गेलेत की लगेच तुम्ही हिमालयाची वाटचाल करायला लागाल. हे असं मुळीच नाही आहे. आणि असा विचार कधीही कोणीही या नाथपंथातल्या एकाही महात्म्याने सांगितलेला नाही आहे. मच्छिंद्रनाथांनी सुद्धा या नाथपंथाच्या तत्वज्ञानाविषयी ग्रंथसंपदा निर्माण केली. अगदी मोजकी ग्रंथसंपदा आहे. 3च ग्रंथ लिहिले आहेत की ज्या ग्रंथामध्ये योगाचं ज्ञान आहे, ज्या ग्रंथामध्ये समाजाचं ज्ञान आहे, आणि ज्या ग्रंथामध्ये संपूर्ण विश्वाचं सूत्र जे आहे ते उलगडून दाखवलेलं आहे. या ठिकाणी एक विचार माझ्या मनामध्ये नेहमी येत असतो की खरा विद्वान कोण आहे. मच्छिंद्रनाथ हे ज्ञानी होते, प्रज्ञावंत होते. याचं कारण असं आहे की त्यांनी फक्त 64 श्लोक योगाबद्दल लिहिलेले आहेत, आणि त्या 64 श्लोकामध्ये संपूर्ण योगबद्ध केल्यानंतर आजही अनेक विद्वान असे आहेत की त्या श्लोकातल्या शब्दांच्या अर्थाच्या अनेक छटा त्यांना ज्ञात नाही आहेत. याचा अर्थच असा आहे की कमी शब्दामध्ये सर्वात मोठं ज्ञान जो जगाला देईल तो ज्ञानी आहे, तो विद्वान आहे. तर तेव्हा खरा ज्ञानी हा मच्छिंद्रनाथ होता की ज्यांनी 64 शब्दामध्ये संपूर्ण योग जगाला प्रदान केलेला आहे. तर हे हा जो फरक आहे साहित्यिक आणि ज्ञानी, याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. साहित्यकारही आनंद देत असतो, पण एक संपूर्ण कादंबरी वाचल्यानंतर मिळणारा आनंद हा अत्यंत थोडा असतो. म्हणजे शब्दांच्या फापट पसाऱ्यामधून जे मिळतं ते अत्यंत अल्प असतं. इथे प्रत्येक शब्द, प्रत्येक काना, मात्रा, वेलांटीला अर्थ आहे, आणि तो अर्थ जो आहे तो तुम्हाला मननामधून, चिंतनामधून, स्मरणामधून मिळवावा लागतो. ज्ञानेश्वरीचं उदाहरण जरी तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाथ संप्रदायाचाच आहे. तर जेव्हा प्रत्येक अर्थाची छटा विशद करत असताना माऊलींचा तुम्ही विचार करा की किती वेगवेगळ्या रीतीने एक एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, आणि सांगितलेलं असताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तीच्या माणसांना ती मनोमनी भावलेली आहे. तर असा हा संप्रदाय आहे की ज्या संप्रदायावरती अनेक आक्रमणं झालेली आहेत. आक्रमणं अशा स्वरूपाची झालेली आहेत की नाथ हा अत्यंत पुण्यमय पवित्र असा प्रवाह आहे. ही ज्ञानगंगा आहे, ही पुण्यगंगा आहे, ही पवित्र गंगा आहे की जी गंगा जशी भगीरथाने शिवाकडून आणलेली भागीरथी आहे, तशी ही ज्ञानगंगा मच्छिंद्रनाथांनी शिवापासून आणलेली आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की ही या ज्ञानगंगेचे उपासक जे आहेत ते नवनाथ झालेले आहेत. तर नवनाथापासून अनेक नाथ निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्रातली परंपरा ही निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथापर्यंत येत असते, आणि त्याच्या पुढेही ही परंपरा चालू आहे की अगदी माधवनाथ महाराजांच्या पर्यंत, चित्रकूटच्या माधवनाथ महाराजांपर्यंत ती आलेली आहे. परंतु असा हा शुद्ध संप्रदाय जो आहे, त्या संप्रदायाला एक मोठं गालबोट असं लागलं आहे की या संप्रदायाच्या नंतर बऱ्याच वर्षांनंतर शाक्त संप्रदाय उदयाला आला आणि कौल संप्रदाय उदयाला आला. दुर्दैव आहे हे नाथपंथाचं की शाक्त आणि कौल हे मांत्रिक निघाले, तांत्रिक निघाले, यांत्रिक निघाले, आणि मंत्रशक्ती, तंत्रशक्ती आणि त्याच्या उपासनेचे निकृष्ट मार्ग हे त्यांनी अवलंबले की ज्याचं उच्चारणही करणं शक्य नाही, किंवा अभक्ष भक्षण करणं हे या शाक्त आणि कौल यांचं अधिष्ठान ठरलेलं आहे. इथे सात्विक आहार आहे, उपासना परमेश्वराची आहे, तिथे उपासना सिद्धीची आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. मंत्रशक्ती ही दुसऱ्याच्या कल्याणासाठी वापरण्याचं शाक्त संप्रदायाचं ब्रीद आहे.
आणि त्यामधून त्यांनी भय निर्माण केलं की आपण हे केलं नाही तर आपला सर्वनाश होईल, म्हणून लोक या संप्रदायाकडे गेले. आणि जो कल्याणाचा मार्ग आहे, जो मुक्तीचा मार्ग आहे, जो समाधीचा मार्ग आहे, त्याच्याकडे लोकांनी पाठ फिरवलेली आहे. कारण भय हे फार मोठं आहे. अमुक एक गोष्ट केली नाही तर आपलं अकल्याण होईल, थोडक्यामध्ये अकल्याण म्हणण्यापेक्षा वाटोळ होईल, या भीतीमधून शाक्त आणि कौल संप्रदाय हे या समाजामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये प्रसृत झालेले आहे. याचं मुख्य कारण भय हे आहे. नाथपंथांनी लोकांना निर्भय केलेलं आहे. आणि निर्भय करण्याचं कारण असंच आहे की परमेश्वर हा भीतीने मिळत नाही, परमेश्वर हा प्रेमाने मिळत असतो. आणि भीतीतून प्रेम निर्माण होऊ शकत नाही. तर तेव्हा निर्भयतेमधून प्रेम निर्माण होत असतं. आणि असं प्रेम त्या विठ्ठलाच्या चरणापर्यंत जात असतं, असं प्रेम त्या विष्णुमयतेपर्यंत जात असतं. शिवमयता आत्मसात करण्यासाठी शिवोपासना ही केवळ प्रेममयच असली पाहिजे. तर म्हणून प्रेमाचंच आणखीन मोठं व्यापक स्वरूप भक्ती हे आहे. भक्तीचं आणखीन व्यापक स्वरूप जे आहे ते श्रद्धा हे आहे. तेव्हा श्रद्धामय ज्ञान, भक्तिमय ज्ञान एकीकडे आहे आणि दुसरीकडे व्यावहारिक कल्याण किंवा व्यावहारिक अकल्याण आणि व्यावहारिक भीती ही निर्माण, हा जो झगडा आहे, हा झगडा यानंतर या समाजामध्ये सुरू झाला. नंतर अनेक विद्वान त्या ठिकाणी आले आहेत. त्या आलेल्या विद्वानांनीही प्रचंड याच्यामध्ये भर टाकलेली आहे. आणि प्रचंड भर अशा स्वरूपाची टाकलेली आहे की एक गोष्ट मला नेहमी आठवत असते की प्रत्येक विद्वानांनी एक गोष्ट मान्य केलेली आहे की एकाही विद्वानाला मच्छिंद्रनाथांचा जन्म माहिती नाही, त्यांचं साल माहिती नाही, त्यांचं काय, आणि तेच कबूल करतात. म्हणजे आपण कबूल करायचं काही कारण नाही आहे. त्यांनीच म्हणलं की मच्छिंद्रनाथांचा जन्म कुठे झाला, कसा झाला, केव्हा झाला हे माहीत नाही. आणि मच्छिंद्रनाथांची समाधी यांना माहीत नाही. यांनी समाधी केव्हा घेतली, कुठे घेतली, कधी घेतली हेही यांना माहिती आहे. तेही सर्व विद्वान मान्य करत असतात. पण हे मान्य केल्यानंतर ते हे सांगतात की ते ज्याचा जन्म माहिती नाही, ज्याची समाधी माहिती नाही, त्याचा कार्यकाल मात्र यांना माहिती आहे की जे अशक्य आहे. तर्कदृष्ट्या सुद्धा अशक्य आहे की ज्याचा जन्म माहिती नाही आहे, ज्याची समाधी माहिती आहे, समाधी केव्हा घेतली हे माहीत नाही, त्याचा कार्यकाल कसा समजणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही विद्वानात हे मान्य आहे, तुम्हाला डॉक्टरेट पदवी मिळाली हे मान्य आहे. अहो, आजच्या विद्यापीठांनी दिलेल्या पदव्यामधून विद्वत्ता संपन्न झालेली आहे हे आम्ही सुद्धा मान्य करतो. पण तुम्ही जे सांगाल ते आम्ही सर्वस्वी मान्य करावं असं नाही की. आणि हे विधान तर्कालाच न पटणार आहे. परंतु अशा प्रकारच्या विद्वानांच्या विधानामधून पुन्हा समाजाची दिशाभूल झालेली आहे. आणि केव्हा तरी 700 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी असा हा संप्रदाय होता असं मुळीच नाही आहे. हा वेदापासून चालणारा संप्रदाय आहे. आणि जसे वेद मुखोद्गत झालेले आहेत तशाच हा जो संप्रदाय आहे, हा संप्रदाय एका नाथाकडून दुसऱ्या नाथाकडे, दुसऱ्या नाथाकडून नवनाथाकडे, आणि हा स्तोत्र आहे ना, हा पुण्यमय आहे, पवित्र आहे आणि प्रवाही आहे. या नाथपंथाचं अधिष्ठान प्रेरणा आहे आणि महासंवेदना आहे. संवेदना आणि महासंवेदना आहे. तुम्ही विचार करा की ज्या नाथ संप्रदायाची शिकवणच मुळी इतकी पवित्र आहे की तिला अपवित्र करण्याचं सामर्थ्य जगात कोणामध्ये नाही आहे, असा संप्रदाय सुद्धा वेगवेगळ्या गोष्टीमधून अपवित्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं लगेच. लोक कसे काय ॲक्सेप्ट करतात मलाही कळत नाही की हा वैराग्यशाली संप्रदाय आहे. आणि वैराग्याचा उद्घाता मच्छिंद्रनाथ आहे, ज्यांनी वैराग्य काय हे जगाला दाखवून दिलेलं आहे की जन्मापासून पहिला श्वास मच्छिंद्रनाथांचा शिवमय आहे. तो मच्छिंद्रनाथ भोगी असेल, त्याला तुम्ही श्रीराज्यामध्ये नेऊन ठेवलं, ते होतं की नव्हतं कोणालाच माहित नाही. हे लोक म्हणतात म्हणून होतं. आणि त्या श्रीराज्यामध्ये ते गेले, ते भोगामध्ये लोलूप झाले, राणी बरोबर राहिले, त्यांनी गायन वादन कलेमध्ये त्यांना रस निर्माण झाला. आणि हे सगळं पाहून गोरक्षाला वाईट वाटलं. आणि मग गोरक्षनाथ शोधत शोधत हनुमंताकडे गेले. हनुमंतांनी सांगितलं की ते अशा अशा श्रीराज्यामध्ये आहेत. आणि श्रीराज्यामध्ये आहेत म्हटल्यावरती हे त्या श्रीराज्याच्या प्रवेशद्वारापाशी गेले. ते एवढं कडेकोट बंदोबस्त होता, तिथे कोण्याही पुरुषाला येणं शक्य नव्हतं. मग गोरक्षनाथांनी आपलं रूप जे आहे
ते अत्यंत सीमित केलं, लहान केलं आणि एका छिद्रामधून त्यांनी प्रवेश केला, सूक्ष्म रूप धारण करून छिद्रातून प्रवेश केला. त्या राणीच्या दरबारामध्ये गेले तेव्हा गायन चालू होतं, वादन चालू होतं आणि तिथे गेल्याबरोबर त्यांनी आपल्या सूक्ष्मातून बाहेर आले आणि एका महिलेचा वेश घेऊन तबल्यावर बसले आणि तबल्यावर विविध रागदारी सुरू असताना मध्येच तबल्यामधून ते बोल काढायचे की चलो मच्छिंदर गोरखाया. ही ती गोरक्षनाथाची कथा आहे. आता चलो मच्छिंद्र गोरखाया म्हटल्याबरोबर तो बोल निघाल्याबरोबर मच्छिंद्रनाथ कावरे बावरे झाले आणि त्यांना वाटतं गोरक्षनाथ इथे कसे काय आले. पुन्हा थोडा वेळ एखादा राग झाला आणि पुन्हा बोल निघायचे की चलो मच्छिंदर गोरखाया. पुन्हा ते कावरे बावरे व्हायचे. म्हणजे याचा अर्थ असा आहे. आणि नंतर मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथांनी स्त्रीराज्यातून बाहेर काढलं, अशी ती थोडक्यामध्ये कथा आहे. पण ही कथा काय दाखवत असते? नाथपंथामध्ये कुठल्याही सद्गुरूला शिकवण्याचं सामर्थ्य कुठल्याही शिष्यामध्ये नाही, हे नाथपंथांनी मान्य केलं. इथे तर उलट आहे. इथे शिष्य सद्गुरूला सांगतोय की तू या मोहामध्ये पडू नको. जो मोहात नाहीच आहे मुळात, त्याला एक तर तुम्ही मोहामध्ये ढकललेलं आहे. कारण तुमचं आमचं दृष्टी, तुमचा आमचा समाज हा मोहमयी आहे. हे तुमचं आमचं चित्रण आहे आणि त्या चित्रणामध्ये या मच्छिंद्रनाथांना टाकलेलं आहे, गुंतवलेलं आहे. त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न या गोरक्षनाथाकरवी केलाय, म्हणजे आणखीन चूक केलेली आहे. तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी कथा या कथासारामध्ये आलेल्या आहेत आणि त्याचे परिणाम तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनावर झालेले आहेत. भ्रष्ट योगी. अहो योगी कधी भ्रष्ट असेल का? पण नाही, शब्दप्रयोग आला, योगी हा भ्रष्ट असतो. अरे कसा राहणार? तो भ्रष्ट असेल तो योगीच राहणार नाही, तो कशाला योगी होईल? पण हा विचार आम्ही करत नाही. तर थोडक्यामध्ये एक सूत्र असं आहे की समर्थांनी सुद्धा सांगितलं आहे की सद्गुरू होनी देव मोठा. सिद्धांत मांडलेला आहे नाथपंथाचा, सद्गुरू होनी देव मोठा. आणि काय, ऐसे सांगेल तो करंटा किंवा ऐसे मानील तो करंट आहे. हे सगळ्यात मोठं करंट आहे. पण जर कधी कोणतं असेल तर सद्गुरूपेक्षा देवाला सुद्धा मोठं समजू नये. देव विविध आहेत, सद्गुरू एक आहे. आणि अशा प्रकारचं ईश्वरीयत्व जे आहे ते सद्गुरूच आहे, ते तुम्ही मान्य करा असं सांगणं आहे. तर असा हा सिद्धांत एकीकडे आहे आणि दुसरीकडे यावर आलेले आक्षेप जे आहेत ते अशा स्वरूपाचे आहेत, कथा अशा स्वरूपाच्या आहेत. नंतर मच्छिंद्रनाथ निघाले, त्या स्त्रीराज्यातून निघाले. जाताना त्या मैनावती राणीनी त्यांच्या जोळीमध्ये 2 सोन्याच्या विटा टाकल्या आणि विटा टाकल्यावरती दर 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी ते गोरक्षनाथाला विचारायचे, दोघंच होते, की अरे बघ माझी झोळी बरोबर आहे की नाही, व्यवस्थित आहे की नाही, असं सतत विचारायला लागला. ते गोरक्षनाथांना संशय आला, हे काय चालवलंय मच्छिंद्रनाथांनी? अहो झोळीच आहे, भाकरीचे 2-4 तुकडे असणार, पण ती सांभाळून ठेव, यांना कुठे लघुशंकेला जायचं तर तिच्याकडे लक्ष ठेव. म्हणून त्यांनी पाहिलं की या झोळीत काय आहे. पाहिल्यावरती त्यांना कळलं की 2 सोन्याच्या विटा त्या राणीनी यांच्या झोळीमध्ये टाकलेल्या आहेत. आणि ताबडतोब मग गोरक्षनाथ हे वैरागीच होते, वैराग्य संपन्न होते. त्यांनी मच्छिंद्रनाथांना न विचारता त्या विटा फेकून दिल्या. पुढे मार्गक्रमणा सुरू झाली. मार्गक्रमण झाल्यावरती मच्छिंद्रनाथांच्या लक्षात झालं की झोळी हलकी का? एवढ्या मोठ्या जाड सोन्याच्या विटा हे हलकं का लागायला लागलं? आणि म्हणून त्यांनी ती झोळी थांबले, झोळी उघडली आणि गोरक्षाकडे बघितलं की अरे अरे गोरक्षा, तू हे काय केलंस? किती वाईट केलेलं आहेस? एवढ्या चांगल्या सोन्याच्या विटा केव्हा तरी उपयोगाला तुला मला पडल्या असतील. आपण सोनं विकून टाकलं असतं, एखादा आश्रम बांधला असता, काहीतरी केलं असतं. इतका लोभ त्या मच्छिंद्रनाथामध्ये होता असं तुम्ही सांगता, असं तुम्ही त्या कथेमधून सांगत होता. आणि मग गोरक्षनाथांना राग आला आणि समोरच एक टेकडी होती, तिथे ते गेले. त्यांनी लघुशंका केली आणि संपूर्ण डोंगर सोन्याचा करून टाकला. ज्या गोरक्षनाथामध्ये एवढी मोठी शक्ती होती की या नाथपंथामध्ये संपूर्ण डोंगर सोन्याचा करण्याची प्रक्रिया ज्याला माहिती होती, एवढी शक्ती होती, तो काय या 2 विटासाठी राहणार आहे का? हे शक्यच नाहीये. परंतु अशा प्रकारच्या चित्रणामधून खऱ्या अर्थाने नाथपंथ हा भ्रष्ट केलेला आहे आणि या कथा तुमच्या आमच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या आहेत. या उलट नाथपंथ जो आहे, जो समर्पणाची कल्पना मांडतो, शिष्य हा संपूर्ण समर्पित झाला पाहिजे, काया वाचा मनाने तो समर्पित झाला तर त्याला अनुग्रह मिळतो, अन्यथा अनुग्रह मिळत नाही. आणि तो अनुग्रह सुद्धा असा असतो की जो परम पवित्र असतो, निर्मळ असतो, निराकाराचं ते खऱ्या अर्थाने
उपासना असते. तर निराकाराची उपासना कोणी भोगी करणार आहे का? करणंच शक्य नाही आहे. तेव्हा नाथपंथाचे गैरसमज असे आहेत. नाथपंथ जर कधी तुम्हा आम्हाला समजून घ्यायचा असेल तर नाथपंथाची प्रथम भूमिका जी आहे ती भक्तीची आहे, शक्तीची नाही. नाथपंथ जो आहे तो प्रेमाचा स्रोत आहे, तो शक्तीची उपासना नाही, तो शाक्त नाही आहे. नाथपंथ हा योगी आहे, जोगी नाही. जोगी हा तुम्हाला कुठेतरी बसनवटीत भेटतो आणि मंत्रतंत्र करतो. म्हणजे योगी आणि जोगी मधला जो फरक आहे, मराठीमधला हा जोगी शब्द, हिंदीतला मी म्हणत नाही, हिंदीमध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे. तेव्हा त्या अर्थाने जरी म्हटलं नाही तरी सुद्धा योगमयता जी आहे ती संपूर्ण नाथपंथ हा मोहरून निघालेला आहे. नाथपंथ म्हणजे शुद्ध आहे, केवळ सुवर्ण आहे, की ज्याला कधीही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कलंकित करता येणं शक्य नाही. किंबहुना परिस आहे. परिस असल्यामुळेच जे जे त्या पंथामध्ये येईल ते ते सुवर्णमय होईल. तर अशा प्रकारचा हा नाथपंथ कोणालाही ज्ञात नाही आहे. ज्यांना ज्ञात आहे त्यांना हे असे उलटे सुलटे जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार सगळे तुम्हाला माहिती आहे आणि ते आमच्या जीवनात घडत असतात म्हणून ते चटकन ॲक्सेप्ट होतात. आणि हे जे पवित्र आहे, जे शुद्ध आहे ते आम्हाला मान्य नाही. एवढंच कशाला, समर्थांचा विचार जरी तुम्ही आम्ही केला तर समर्थांनी काय सांगितलं आहे की लोकांती एकांत असावा, एकांती लोकांत असावा. म्हणजे जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्ही लोकांच्या मध्ये असलेल्या आत्म्याचं दर्शन घ्या आणि जेव्हा एकांतात असाल तेव्हा स्वतःच्या आत्म्याचं दर्शन घ्या. एवढा पुण्यमय, पवित्र, निर्मळ असा पंथ जगात दुसरा नाही आहे. कारण त्याची साधना आणि उपासना ही साक्षात शिवापासून आलेली आहे. जे सत्य आहे, जे शिवमय आहे, जे सौंदर्यपूर्ण आहे तेच नाथपंथाचं आहे. तेव्हा असा शुद्ध संप्रदाय जगात दुसरा नाही. त्याला अशुद्ध करण्याचा प्रयत्न अनेकांनी जरी केलेला असला तरी शुद्धता ही शुद्धताच आहे. म्हणून दुसऱ्या वाक्यामध्ये सांगायचं झालं तर एकनाथांनी सुद्धा सांगितलं की जन हेची जनार्दन, जन हेची जनार्दन याचा अर्थ सुद्धा एवढाच आहे की प्रत्येक जनामधला जनार्दन म्हणजे नारायण आहे तर तुम्ही समजून घ्या, त्याचं दर्शन घ्या, प्रत्येक पुरुषाचं दर्शन घ्या. एवढा व्यक्तिनिष्ठ, आत्मनिष्ठ, शुद्ध, पवित्र आणि मंगलमय असलेला एकमेव संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय. त्याच्याबद्दल तरी कमीत कमी कोणाच्याही मनात गैरसमज असू नयेत. ओम नमः शिवाय, शिवाय नमः. 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 शिवाय नमः. नमः शिवाय, शिवाय नमः. नमः शिवाय, शिवाय नमः. नमः शिवाय, शिवाय नमः. नमः शिवाय, 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 शिवाय नमः. शिवाय, शिवाय, शिवाय नमः. ओम नमः शिवाय, शिवाय नमः. ओम नमः शिवाय, शिवाय नमः. शिवाय नमः. नमः शिवाय, शिवाय नमः. नमः शिवाय, शिवाय नमः. नमः शिवाय, शिवाय नमः. नमः शिवाय, 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 शिवाय नमः. शिवाय, शिवाय, शिवाय नमः. ओम नमः शिवाय, शिवाय नमः. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिवाय